हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही ह्याच्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे की आम्ही लोक फार्म हाऊसला पोचलोत. बट आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फार्म हाऊसचा टूर देणार आहे. आम्ही कसं बड्डे सेलिब्रेट करतो, आम्ही काय करतो, हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो जास्ती बकबक नाही करत आहे, डायरेक्ट व्हिडिओ चालू करूया आणि मी तुम्हाला डायरेक्ट टूर देते. तर गाईस, आम्ही त्या साईडून आलो आणि अशी गोल गोल फिरून आम्ही आलो. आम्हाला वाटलं की दुसरा रूम भेटेल आम्हाला, पण नाही, आम्हाला तोच रूम बुक केला आहे पप्पाई. तर आम्ही अशी पण येऊ शकत होतो, बट आम्ही अशी गेलो फिरत 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 फिरत, मग आम्ही इकडे आलो. हे 2 रूम आमचे आहेत गाईस, आणि ह्याच्या समोरचा व्ह्यू काय असा आहे. आणि थंडी गाईस खूप आहे. ही सकाळचे हाय लेवलचे असते. हां, सकाळी खूप वाजते थंडी. तर मी आता तुम्हाला स्विमिंग पूलचा काम दाखवते कुठपर्यंत आलाय. बघू शकता गाईस, किती मोठा असा स्विमिंग पूल आहे. ते काम चालू आहे. हा झाल्यावर मजा येईल गाईस. आणि हे बघा, तिकडे पण सेम असाच एरिया आहे. हे बघा, आणि तिथे वरती पण रूम आहेत. आणि ही एंट्री इकडून. या लाईटची तुम्हाला एक खासियत दाखवते. हो, भारी ना गाईस, हे मला जाम आवडतो. गाईस, हे खूप गरम गरम आहे. 2 3 रेडी 1 2 3. हे सर्व याच्यासोबतच खेळतात बिकॉज हे जाम भारी वाटतं बघायला पण, आणि ते लाईट्स पण चेंज होतात आणि गरम गरम पण वाटतोय. चिरू, कसा वाटला हा? मस्त, एकदम भारी, एकदम झकास. नक्की का? तर गाईस, आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला दोन्ही रूमचे टूर देते. पहिले थांबा. तर गाईस, या रूममध्ये एक बेसिन आणि एक मिरर दिलेला आहे आणि 2 बेड दिल्यात. तुम्ही बघू शकता. हा रूम थोडा जास्ती मोठा आहे आणि इथे 2 बेड आहेत, आणि त्या रूममध्ये फक्त एकच बेड आहे. तुम्हाला दाखवते मी, 1 सेकंड. तर गाईस, या रूममध्ये फक्त एक बेसिन आणि एक मिरर आणि एकच बेड आहे. त्या रूममध्ये 2 बेड आहेत, आणि इकडे एक ये टेबलसुद्धा दिला आहे. आम्ही रेन डान्स पण करणार आहोत बिकॉज स्विमिंग पूलचं काम चालू आहे, म्हणून आम्ही रेन डान्समध्येच भागवणार आहोत. सो बघूया किती एन्जॉय करायला भेटतो आणि किती नाही. तुमच्या बाहेर आल्या आल्या बघा. ऋतू बोल हाय गाईज. कशा आहात तुम्ही? गाईज, माझा फेवरेट पोरगा आहे. म्हणजे काय सांगू आता तुम्हाला. गाईज, मी तुम्हाला दाखवते रेन डान्स कुठे होणार आहे ते. बघा, तिकडे रेन डान्स होणार आहे. ते लोक तिकडे प्रिपरेशन करतायत पूर्ण. गाईस, रेन डान्स बघा. ते लोक शुरू भी हो गया. ॲक्च्युअलमध्ये यो शावर आहे इथे, आणि यो भिजला पण लगेच. तुम्हाला लाज आहे का जराशी? याला थंडी वाजली. थंडी वाजली ना? तर गाईज, भिजू द्या त्यांना तिकडे. मी चालली आता, तयारी करते पहिला. म्हणजे मी तयारी केली तर मला काम तरी करायला भेटणार नाही, आणि मी ॲक्च्युअलमध्ये व्हाईट आणि ग्रीन कलरचं असं घालणार आहे, तर मग मी काम करूच शकत नाही. तर पहिला मी जाऊन रेडी होते, आणि ते लोक तिकडेच मस्ती करत आहेत. करू द्या त्यांना मस्ती. तर गाईस, मी माझी बॅग घेऊन या रूममध्ये चाललेली आहे तयारी करायला. म्हणजे कोण डिस्टर्बच नाही करणार ना, म्हणून मी या रूममध्ये आले बिकॉज इथे कोणच नाही. ते लोक नंतर येतील तयारी करायला, पहिला मी माझी तयारी करते. सो पहिले कपडे घालते, मग मेकअप बी तुमच्यासोबत करते. थांबा. What's burning? Embers rising high like a chemical fire. The flame won't die. Intertwine. माझा मेकअप सुद्धा डन आहे. मला असं वाटतं की माझा मेकअप थोडा ओव्हर झालेला आहे, बट सर्व बोलत आहेत की बरोबर झाला आहे. तर मला ना पहिला ना माझा यो मधीतला पार्टिशन आवडायचा नसं केसांचा, हे स्कूल टाईममध्ये का. तर मी बोलायची काय ते नुसती अशी काय करते. तर नंतर आता मला असं वाटतं की अरे हा, असंच चांगलं वाटतं केस. मी पहिले बांधणार होते केस, बट असं ठीक वाटतंय थोडासा लुक. सो चला बाहेर जाऊया. गाईस, मी माझा फोन चार्जिंगला लावलाय, तर आता मी माझ्या दीदीच्या फोनमध्ये ब्लॉग शूट करते. तर गाईस, तुम्ही बघू शकता इकडे डेकोरेशन करतायत ते लोक ना. मी नुसतीच हिंटे विनाकारण. I've seen relics of kingdoms past and crowns of ancient kings. I've heard stories of distant lands, realms I long to reach.
Your voice, it beckons me to go to worlds unexplored, to leave behind my home and wander. गाईस मी अर्धट डेकोरेशन असंच टाकून आली आहे कारण की हिला लागली आहे भूक आणि हिला बटाटा खायचा नाही बिकॉज या पायाला लागलाय तर ही रडायच्या फुल मूड मध्ये आहे गाईस. पिऊ तिला खाऊ पाहिजे खाऊ तर तिला काहीतरी देते आता बघते चिप्स वगैरे काय आहे का. हा तेच बघते. तर गाईस दादा आलेला आहे. दादानी वडापाव आणि जाम काय काय आणलाय मी तुम्हाला दाखवते थांबा. फेमस आणि गाईस ही खायची पण सुरुवात केली वाट नाही बघली काय हिला पण देऊ दे. ही तर बघा कशी खाते. तू का नाही खात. अरे हिच्या लागलाय ना विसरली सॉरी हा. माझ्या पण लागले तरी मी खातो. तर गाईस मी पण खाते आता मग भेटते तुमच्याशी बोल. तर गाईस बघू शकता बिचारीला काय भेटलाय खायला त्याच्यातून पण मी एक घेतलाय. तिचं तोंड बघा ना कसं उदास उदास आहे. चला किचनमध्ये जाऊन बघून काय झालंय की नाही. इथे अजून गाईस काहीच रेडी नाही. तुम्ही बघू शकता काय हाल आहे इथला. बिचारीची फुल वाट लागणार आहे आज. अरे तू अशी का बसलीये. एवढी तोंड का उदास केलाय. तोंड ना उदास केला मी जस्ट बघ ना माझ्या अख्खी मुंगी चावली त्या फोटो काढायच्या नादामध्ये अख्खी गाठ आली तिथे. खायचे पाय दुखते. तू मेको इडा बनारी. नाही मम्मीची शपथ काय नाही बघ तू चॅट बघू बघू बघितलं गाईस इकडे रॅम्प वॉक करतायत आता मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. Like a chemical fire, the flame won't die. Intertwined, darling, you. गिफ्ट घेऊन फुल रेडी आहे ब्रो. क्या बोलती तू. गाईस सांगा ती कशी दिसते. मेकअप बघा केवढा केलाय. केवढा नाही केला यार. गाईस तर गाईस इकडे फटाके वाजवायची तयारी आहे. तिकडे केक कापायची तयारी आहे. दोन्ही तयाऱ्या झालेल्या आहेत. तर जाऊया आपण तिकडे आणि बघूया आता. आमचं नाचून झालेलं आहे. आता आम्ही जेवायला चाललो. 12:30 व्हायला आल्यात. तर पहिला जेवूया मग परत नाचायला जाऊया. हाय गाय थांब मला दाखव गाईस मी एवढे आले आणि पलते मला बघून वा रे वा. नाही गाईस असं काहीच नाही आहे. गाईस आम्ही आता बसलो जेवायला बघू शकता. आणि ती छोट्या पोरांसारखी वागते म्हणून तिला जर सोडूनच द्या. ही एवढी छोटी असून ती विदाऊट फोनची जेवते ना. आणि ही पागल आहे ना थोडीशी. बघा बघा सर्वांचं जेवण झालं फक्त माझंच नाही संपत. काय बोलली भाकर टाकली होती. सो गाईस हिने माझ्यात भाकर टाकली म्हणून मला ती भाकर संपत नाही आहे. मध्ये जाऊन तू आता खाशील आणि मग आता मला रेन डान्स मध्ये यायला नाही भेटणार. एवढा खाल्ल्यावर कशी काय येऊ मी रेन डान्स करायला. तू खाले तू खाले मम्मीला देऊन टाकू. यू व्हेरी चलाक ब्रो. मम्मीला म्हणून टाकीन माझी थोडीशी वाजली.
आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आता मी माझे कपडे चेंज करते आणि आम्हाला आता रेन डान्स करायला जायचं आहे. सो एवढी थंडी वाजते तरी आम्ही रेन डान्स करतो आणि ही पण निघली रेन डान्स करायला. तर गाईस मी कपडे वगैरे माझे चेंज केलेले आहेत. तर आता मी पण चालली आहे रेन डान्स करायला. लेट्स गो. हिने पण केल्यात गाईस बघा. हिचे तर ही तर ऑलरेडी रेडीच आहे आणि ही अशीच भिजणार आहे. सो चला जाऊया बाहेर. काही जबरदस्त थंडी आहे प्रो. बाई मला असं वाटतंय आता की मी जाऊ की नको, एवढी थंडी आहे. माझं पण हात कापायला लागलाय गाईस. तर गाईस आम्ही रेन डान्स करून आलोत आता आणि मला खूप थंडी वाजत होती. तर मी पहिला रूममध्ये गेली, कपडे वगैरे चेंज केले आणि केस वगैरे बांधल्यात. सो आता तिकडे बाहेर शेकोटी करतायत ते लोक. तर आता मी तिथे जाऊन बसते, पहिले एक केस सोडते, जरा थांबा. तर गाईस चला बाहेर जाऊया. बाई या थंडीचा काय गाईस बोलून फायदाच नाही. हे बघा इथे बसलेत हे लोक शेकोटी करायला. ती बाई काहीच खूप डेंजर आहे. एवढा थंडी ती थंड्या पाण्याने रेन डान्स मध्ये डान्स करत होती. कसं वाटलं तुला? मग परत करायचं का? दुपारी करायचं पण करायचं. ओके. तर गाईस आता आम्ही लोक स्टेजवर आलोय थोडासा नाचायला. 4 वाजायला आलात आता आणि हिला पण नाचायचं आमच्यासोबत आणि रील पण बनवायची आहे तिला माझ्यासोबत. बनवायची आहे ना? यस ब्रो. यस ब्रो. पोरीला इतकी थंडी वाजत होती तरी सुद्धा तिची इतकी हिंमत आहे. हो तर चला डान्स करूया. मी आता फोन थोडा मला चार्जिंगला लावतीये. कडी कोणी लावली आहे रूमची मला काय कळलंच नाही. कोणी लावली? अच्छा हो ओपनच. तर गाईस माझ्या फोनला फुल चार्जिंग झालेली आहे. आता वाजल्यात 4:30. तर मी आता झोपते. डायरेक्ट भेटूया उद्या उठल्यावर सकाळी, म्हणजे आजच सकाळी. तर गाईस आता वाजल्यात 10. माझी तयारी वगैरे झालेली आहे, मी फ्रेश पण झालेली आहे. तर आम्हाला आता निघायचं आहे इकडून. आम्हाला 9 वाजताच निघायचं होतं बट मी उठलीच नव्हती म्हणून आम्ही लोक 10 वाजता निघणार होतो आता. सो सर्व पॅकिंग वगैरे करतायत घरी जायला. तर आमची गाडीसुद्धा आली आहे. चला जाऊया. बॅगी ठेवल्या तुम्ही? सेदू आणि मोठी मम्मी हे लोक गेलेले आहेत. रिक्षात गेल्यात ते दुसऱ्या. त्यांना उलटीसारखा होत होता म्हणून आम्ही इकोमध्येच चाललो. गाईस आम्ही गावात पोचलोत आता. डोडोला कसं तरी होत होता म्हणून दीदी डोडोला घेऊन गेली आहे पुढे घरी. कसं तरी म्हणजे पॅक होता आणि त्याला झोप वगैरे येते. तो किरकिर करतोय. ट्रॉफिक लागल्यावर त्याला गरमी सहन नाही होत. हा त्याला गरमी सहन नाही होत, किरकिर करतोय तो नुसता. तर आता आम्ही पण चाललोत घरीच. तर गाईस मी आताच घरी आलेली आहे. ह्याच्या पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकत. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.